हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बाळाच्या आरोग्यासंबंधी बघणार आहोत. आपलं पुरातन शास्त्र जे आहे आयुर्वेद, त्यामध्ये बाळाच्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी दुधामध्ये मधामध्ये काही औषधी द्रव्य उगाळून द्यायला, त्याचं चाटण द्यायला सांगितलेलं आहे. त्यालाच लेह्य असं म्हणतात आणि चाटण असंही म्हणतात. त्यालाच आपण बाळ गुटी असं म्हणतो. या गुटीसाठी वेगवेगळे द्रव्य वापरले जातात. त्या द्रव्यांची आपण आज माहिती करून घेणार आहोत आणि ते द्रव्य कोणत्या आजारावर चालतं हे सुद्धा मी आज आपल्याला सांगणार आहे. पण आजकाल काय होत आहे की ॲलोपॅथीचे डॉक्टर ही गुटी द्यायला नाही सांगतात. कारण त्यामागे कारण सुद्धा आहे. कारण योग्य ती स्वच्छता जर पाळल्या गेली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. ती सहान ज्यावर उगाळायचं आहे ते स्वच्छ पाहिजे. द्रव्यसुद्धा व्यवस्थित स्वच्छ असले पाहिजेत. कारण ते जर व्यवस्थित धुतल्या गेले नाही, व्यवस्थित वापरले गेले नाही तर त्यावर बुरशी येऊ शकते आणि मग ते उगाळल्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. म्हणून योग्य ती खबरदारी घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे बाळगुटी देऊ शकता. हा पुरातन ठेवा आहे. आपल्या खेड्यामध्ये बघा किंवा आपली आजी घरात असेल तर आजी अजूनही बाळाला बाळगुटी ही दिल्या जाते. आणि बाळगुटी ही बाळाला 10व्या दिवसापासून ते साधारण बाळ 8 महिन्याचं होईपर्यंत ही गुटी दिल्या जाते. आता आपण बघूया या बाळगुटीच्या औषधांबद्दल माहिती. ती द्रव्य कोणते वापरतात त्याबद्दल माहिती. या बाळगुटीसाठी डिकेमाली, मोरडशेंग, हिरडा, पिंपळी, बेहडा, सागरकुटा, हळद, वेखंड, जायफळ, मायफळ, काकडशिंगी, ज्येष्ठमध, वावडिंग, नागरमोथा, अश्वगंधा, खारीक, बदाम यासारखी द्रव्य वापरली जातात. डिकेमाली हे सर्वांच्या परिचयाचं औषधी द्रव्य. जेव्हा बाळाला दात यायला लागतात, बाळाचे दात सळसळ करायला लागतात असं म्हटलं जातं, तेव्हा ही डिकेमाली वापरली जाते आणि ही जंतुनाशक म्हणून सुद्धा काम करते. पुढचं औषधी द्रव्य आहे हिरडा. याचा वापर मोठ्यांसाठी जे त्रिफळा चूर्ण वापरलं जातं त्यामध्ये सुद्धा केलेला असतो. आणि बाळाला जेव्हा शौचास कडक होते, पोट फुगतं, जंत होतात, त्यावेळी हा हिरडा वापरला जातो. हिरडा उगाळून हा दिला जातो. मोरडशेंग पण सगळ्यांच्या परिचयाची आहे. बाळाच्या जेव्हा पोटात मुरडा येतो, पोट दुखतं, पोट फुगतं, शौचास पातळ होते, या बाळाच्या विकारावर ही मोरडशेंग बाळाला त्या गुटीमध्ये उगाळून देत असतात. जायफळ हे औषधी द्रव्य सर्वांच्या परिचयाचं. हे औषधी द्रव्य बाळाला जेव्हा पातळ पाण्यासारखे जुलाब होतात, शौचाचा दुर्गंध येतो, त्यावेळी वापरलं जातं. पण हे जास्त मात्रेत वापरायचं नाही, कारण याने सुस्ती येते आणि ते उष्ण पण आहे. त्यामुळे अगदीच हे कमी वापरायचं आहे. आणि जेव्हा सायनसमध्ये सर्दी वारंवार साचत असते, त्यावेळी जायफळ पाण्यामध्ये उगाळून त्याच्या कपाळावर लेपसुद्धा देतात. हे औषधी द्रव्य आहे बेहडा. हे सुद्धा मोठ्यांच्या त्रिफळा चूर्णामध्ये हे द्रव्य वापरलं जातं आणि लहान मुलांना गुटीमध्ये हे द्रव्य सर्दी, खोकला, ताप असताना हे द्रव्य दिलं जातं. बाळ हिरडा हे अतिशय उपयोगी असं औषधी द्रव्य. बाळाला जेव्हा काही शौचाचा त्रास होतो त्यावेळी हे दिलं जातं, म्हणजे शौचास कडक होत नाही. जेव्हा संडाससोबत रक्त पडतं, अवरक्ताची संडास असते, त्यावेळी सुद्धा हा बाळ हिरडा उगाळून दिला जातो. आणि जेव्हा खोकला कमी होत नसतो, काही दिलं तरी खोकला कमी होत नाही, अशावेळी हा बाळ हिरड्याची गुटी द्यायची असते. नागरमोथा हे औषधी द्रव्य थंड गुणाचं आहे आणि हे औषधी द्रव्य पचनासाठी सुद्धा मदत करतं आणि घाम आणि लघवी कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतं. डिहायड्रेशन होऊ देत नाही. मायफळ हे औषधी द्रव्य बाळाला जेव्हा पातळ जुलाब होतात तेव्हा हे गुटीमधून दिलं जातं. वावडिंग हे कृमीनाशक म्हणून प्रसिद्ध आहे. डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला पाणी उकळून गार करून दिलं जातं. ते पाणी उकळताना त्यात वावडिंग टाकले जातात. तसंच बाळालासुद्धा गुटीमध्ये हे वावडिंग उगाळून दिलं तर बाळाला कृमींचा त्रास होत नाही. शिवाय पचनक्रियासुद्धा बाळाची चांगली होते आणि एकूणच रसायन म्हणून हे वावडिंग काम करतं.
वेखंड हे औषधी द्रव्य बुद्धिवर्धक आणि उशिरा बोलणाऱ्या मुलांसाठी. ज्येष्ठमध हे औषधी द्रव्य सुद्धा गुटीमध्ये वापरलं जाणारं सर्वांच्या परिचयाचं आहे. सर्दी, खोकला, कफ कमी करण्यासाठी उपयोगी आहे आणि ज्येष्ठमधाने भूकसुद्धा वाढते आणि शौचासुद्धा साफ होते. सागरगोटा सुद्धा सर्वांच्या परिचयाचा आहे. सागरगोट्याचा उपयोग पोट फुगणे, पोट दुखणे, ताप येणे यासाठी बाळगुटीमध्ये वापरला जातो. अश्वगंधाला भारतीय जिनसेंग असं म्हणतात. बाळाच्या वाढीसाठी आणि बाळाच्या शांत झोपेसाठी हे अश्वगंधा खूप उपयोगी आहे, म्हणून गुटीमध्ये याचा वापर केला जातो. गुटी द्यायची कशी? आईच्या दुधामध्ये बाळाला ही गुटी दिल्या जाते. आईचं दूध कमी असेल, येत नसेल तर गाईच्या दुधामध्ये पाणी टाकून ते दूध वापरता येईल किंवा मधामध्ये सुद्धा ही गुटी देता येईल. आणि ही गुटी देताना सुरुवातीला याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. रुपयाच्या आकारा एवढा कॉईन जे असतं त्याच्या आकारा एवढा एकच वेळा ते उगाळायचं आहे. असे सगळे द्रव्य थोडे थोडे एकदा उगाळायचे आणि मग ते सगळं चाटण त्या दुधामध्ये मिक्स करायचं आणि ते बाळाला चाटवायचं असतं. लेह्य म्हणतात त्याला. आणि आजार असेल त्याप्रमाणे ते द्रव्य जास्त प्रमाणात उगायचं असतं. आणि जसे जसे महिने वाढतील, 2 महिने 3 महिने, तसे तसे ते वेळे वाढवत जायचे. यामुळे बाळाची पचनशक्ती चांगली होते, त्याची स्मरणशक्ती चांगली होते, त्याची बुद्धी चांगली वाढते. हाडं बळकट करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी ही बाळगुटी खूप आवश्यक आहे. त्याची इम्युनिटी वाढवणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी, हाडांची वाढ योग्य होण्यासाठी बाळाला ही गुटी देणं आवश्यक आहे. पण हे तुम्हाला जर माहिती नसेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच देणं केव्हाही चांगलं आणि योग्य ती काळजी घेऊन. कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन बाळाला होऊ नये याची काळजी आपण जरूर घेतली पाहिजे. ते द्रव्य स्वच्छ असलं पाहिजे, सहान स्वच्छ असली पाहिजे, दूध काढून जास्त वेळ ठेवायचं नाहीये. सगळी काळजी घेऊन चमचासुद्धा उकळत्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. सहानसुद्धा उकळत्या पाण्यात धुवून घ्यायची. एवढी सगळी काळजी घेऊन जर तुम्ही बाळाला ही बाळगुटी देत असाल तर कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. बाळगुटीबद्दल माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.